नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. आजचा विषय थोडा वेगळा विषय म्हणजे रेसिपीवरती आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला तर नाचणी माहिती आहे, मूग माहिती आहे, तर ह्याची आपण आजची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्या रेसिपीपासून छोटी छोटी जी मुलं आहेत त्यांना पौष्टिक आहार आपण म्हणतो आणि त्यांच्यासाठी खास उपयोगी असा रेसिपी व्हिडिओ होणार आहे. तर ह्याचे आम्ही लाडू आणि हे कशा पद्धतीत केले जातात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो हे बघा, मूग असे भाजून घ्यायचे, मूग आणि नाचणी. त्याच्यानंतर तुम्हाला नाचणी पण दाखवतो. हे आहे नाचणीला सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि नंतर मग दळून झालं, दळायला द्यायचं अगोदर आणि नंतर त्याचे लाडू बनवून घ्यायचे. मित्रांनो हे आहेत मूग, हे मूग आणि हे आहे नाचणी. ह्याचे आम्ही लाडू बनवणार आहोत. आता कसे लाडू बनवणार आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. त्याच्या अगोदर मित्रांनो हे जे मूग आहेत ते आम्ही भाजून घेतले आणि हे नाचणे पण भाजून घेतलेत आणि एकदम पौष्टिक लाडू होतात. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो जेव्हा आपण लाडू बनवणार त्यावेळेला लहान मुलांसाठी आपण आहे ना थोडासा गुळाचा वापर करायचा. आणि जर मोठे कोण खाणारे असतील तरच ते आपण त्याच्यामध्ये गुळ टाकायचा त्या पिठामध्ये, आणि खाणारे नसतील तर नाही टाकायचा. तर ते हे सगळं आपल्यावरती आहे. आता या गुळामध्ये थोडंसं तुपाचा पण वापर करायचा आहे आणि हे आम्ही लहान मुलांसाठी बनवतो आहे. आता बघा, हे मुगाचं पीठ आहे आणि हे नाचण्याचं पीठ आहे. हे थोडेसे मुलांसाठीच बनवायचे आहेत आणि हे खास लहान मुलांसाठी. आणि बघा म्हणून थोडासा गूळ घेतला आहे. आता त्याच्यामध्ये आपण तूप पण मिक्स करू. आता हे असं मिक्स करून घ्यायचं. आता आम्ही हा तुपाचा थोडासा वापर करतोय. तर व्यवस्थित मिक्स करून घेतोय आता आम्ही. आणि हे तूप आहे गरम करून घेतलं व्यवस्थित. छान तयार होत आहेत. कसे करतात ते बघा. तर मित्रांनो एक खास छोट्या मुलांसाठी आम्ही लाडू बनवले. 10 बनवलेत आणि बाकीचे लाडू जे बनवणार आहे ते मोठ्यांसाठी. त्याच्यामध्ये पण हीच पद्धत असणार, गूळ आणि थोडंसं तूप टाकून ते सुद्धा मोठ्या लोकांसाठी बनवणार आहे. आता आपण दुसरे लाडू बघूया. तर मित्रांनो लहान मुलांचे लाडू कसे बनवायचे ते तुम्ही बघितलातच आहे. आणि आता आपण मोठ्यांसाठी म्हणजे मोठ्या माणसांसाठी लाडू आम्ही बनवणार आहेत. तर त्यासाठी बघा, खारीक घेतले, त्याच्यानंतर हे बारीक करून घेतले खारीक, त्याच्यानंतर हे मूगचं पीठ आहे, त्याच्यानंतर हे नाचण्याचं पीठ आहे आणि गूळ आहे. आता हे फक्त मोठ्या माणसांसाठी आम्ही लाडू बनवतो आहे. आता खाणार आहेत आम्ही लोक सर्व.
पण एक मोठ्या माणसासाठी कसे लाडू बनवतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय. आता हे सर्व आम्ही मिक्स करून घेतोय परत. फक्त ॲड त्याच्यामध्ये काय झालं आहे, खारीक जे बारीक करून घेतले तेच फक्त याच्यामध्ये ॲड झालं आहे. आणि जे मुलांचं जे लाडू बनवले त्याच्यामध्ये आम्ही खारीक टाकलेलं नाही आहे. आणि ही आमची घरगुती रेसिपी आहे मित्रांनो. त्याच्यात तूप टाकून घेतो आहे व्यवस्थित असं, आणि त्याला मिक्स करून मग आपल्याला ते लाडू, आणि असं तूप टाकलं ना का लाडू मस्त बनतात गोल असे. आता थोडीशी मी पण मदत करतो तिला. छान झालंय. तू फटाफट करतेस. तर मित्रांनो, हे बनवलेले छोट्या मुलांसाठी आणि हे मोठ्यांसाठी, मोठ्या माणसांसाठी. तर हा नाचणी आणि मूग डाळीचा जो रेसिपी व्हिडिओ आहे, आणि त्याच्यापासून आम्ही जे लाडू बनवले. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.